ची सुरुवात एका सविस्तर बातमीनं। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाविजय मिळाला आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन झालं। या नव्या सरकारचं 2 अधिवेशन पूर्ण झालेली आहेत, मात्र अद्याप विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिक्तच आहे। विधानसभा विरोधी पक्षनेता निवड होण्याकरता विरोधी पक्षाचा 29 आमदारांचा कोरम पूर्ण होत नाहीये। त्यामुळे अल्पसंख्याक असलेल्या विरोधी पक्षांना अद्याप त्यांचा नेताच मिळालेला नाही। तरीही लोकशाहीत संसदीय कार्यप्रणाली पूर्ण करण्याकरता विद्यमान राज्य सरकार विरोधी पक्षनेता निवडून लोकशाहीची संविधानिक चौकट पूर्ण करणार असल्याची माहिती आहे। त्याकरता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घोषित करण्याची शक्यता आहे। विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होतं का हे बघायचं।